नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या मंदिरात आलेलो आहे. अक्कलकोट महाराज मंदिराचा 10 जानेवारी रोजी वर्धापन दिन आहे. तर वर्धापन दिनानिमित्त कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, तसेच कितवा वर्धापन दिन आहे आणि किती वर्षापासून ही परंपरा जोपासली आहे, या संदर्भात आपल्याला किसन कुलकर्णी अर्थात बापू अधिक आपल्याला माहिती देत आहे. बापू, 10 जानेवारी रोजी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे, तर कोणकोणते कार्यक्रम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेले आहेत? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उद्या 10 जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ मंदिराचा स्वामी समर्थ मंदिर दहिवडी येथील 40वा वर्धापन दिन मंदिराचा साजरा होत आहे. त्या निमित्ताने मंदिरात सकाळी 7 ते 8 अभिषेक आहे. 8 ते 9:30 श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे सामुदायिक पारायण आहे. 9 ते 11 भजन आहे आणि 11 ते 11:30 उपस्थितांचे मान्यवरांचे स्वागत, आभार व मनोगत. आणि 11:30 नंतर 12 ते 12:30 1पर्यंत आरती व पुष्पवृष्टी असा कार्यक्रम होणार आहे. आणि 1 नंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. बापू, वर्धापन दिन तुम्ही साजरा करत आहात, पण ते वर्धापन दिन साजरा करण्यापाठीमागची संकल्पना काय आहे आपली? 40वा वर्धापन दिन म्हणजे 40 वर्ष झाली. म्हणजे या 10 जानेवारी 1983 रोजी परमपूज्य श्री अण्णा महाराजवाई पंढरपूर आणि त्यांचे शिष्य श्री विनोद गांधीदादा कोरेगाव यांचे प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने श्री गुरुलिंग स्वामी अच्युत काका ताथवडे यांचे वडील पोपट काका ताथवडेकर आणि त्यांचे भक्त पंचायत यादव साहेब, बुवासाहेब पाटील बुवा, नंतर चंद्रकांत खांडे इत्यादी जुनी मंडळी यांनी एकत्र येऊन जानाई देवीच्या मंदिराशेजारीच स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि त्या दिवसापासून मंदिर स्थापनेचा दिवस म्हणून 10 जानेवारी हा गणला जातो, जो वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला उद्या 40 वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. मंदिरात चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे श्रावण 3रा सोमवारी रोजी 101 पिंडी शिवलिंग पिंडीची महापूजा केली जाते व महाअभिषेक केला जातो. त्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी जानाई देवी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे कार्तिक शुद्ध चतुर्थी ते कार्तिक दशमी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा दत्त जयंती साजरी केली जाते. 10 जानेवारी रोजी वर्धापन दिन साजरा केला जातो. तसेच आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. अशा तऱ्हे मंदिरात हे धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्या सहकार्याने स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि उपासना केंद्र असे दोन्ही आता या ठिकाणी चालू झालेले आहे. उपासना केंद्र नवीनच सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांचा या ठिकाणी सहभाग असतो. गुरुवारी 6 ते रात्री 7:30 पर्यंत, सायंकाळी 6 ते 7:30 पर्यंत गुरुलिंग स्वामी हे उपासकाला मार्गदर्शन करत असतात व त्यांना मदत म्हणून सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी हजर असतात. व त्यानंतर आरती, प्रसाद, मार्गदर्शन, स्वामी स्तुती सवने, स्तोत्र पठण, स्वामी चरित्र अध्याय इत्यादी वाचन केले जाते व नामजप केला जातो. स्वामींचा नामजप केला जातो व प्रसाद होऊन आरती होऊन प्रसाद वाटप केला जातो. सेवा केली जाते. श्री स्वामी समर्थ मंदिराचा हा जो विकास झालेला आहे तो गेल्या 40 वर्षात त्यात अनेक स्वामी भक्तांचे सहकार्य लाभलेले आहे.
जसे की नगरसेवक श्री धनाजी जाधव, आणखीन सर्व आजी माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, गावातील मान्यवर, गायकवाड साहेब, तर जाधव साहेब, असे अनेकांची नावे घेता येतील. आणि आत्ता उपासनेच्या कार्यक्रमात व त्या मंदिर परिसरात मंदिर सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात स्वामी बंधूंचे खूप सहकार्य आहे. स्वामी बंधूंचे सर्व म्हणजे त्यांचे बोर्लिंग स्वामींचे चिरंजीव धाकटे बंधू श्रीशैल्य स्वामी सर, नागराज स्वामी सर, नंतर थोरले बंधू कैलासाचे बापूसाहेब, आता त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी त्यांची सेवा करतात. स्वामी परिवारांचा खूप या ठिकाणी सहभाग आहे. ताथवडेकर, पोपट काका ताथवडेकरांचे चिरंजीव अच्युत काका ताथवडेकर, त्याचप्रमाणे महिला वर्गामध्ये शलाका सुभेदार, त्यांच्या भगिनी भारती ताथवडेकर, आणखी अनेक महिला जाधव मॅडम इत्यादी अनेक महिलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. अनावधानाने कोणाची नावं घेण्याचे राहिलेले असले त्या क्षमास्व. तरी उद्या या 40व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे मंदिराच्या वतीने आणि स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करत आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या मंदिरात 10 जानेवारी रोजी 40वा वर्धापन दिन साजरा होत आहे. आणि या पाठीमागची पार्श्वभूमी किसनराव कुलकर्णी अर्थात बापूंनी सांगितलेली आहे. बापूंनी मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अक्कलकोट महाराज मंदिराच्या वर्धापन दिनास मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा.